सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 135. फलश्रुती. कालमृत्युभयहरं सर्वसंकटनाशनं यक्षराक्षसभूतानां चोरव्याघ्रभयापहम्. श्री गुरुगीतेचे सामर्थ्यच असे की श्री गुरुगीता काळाच्या व मृत्यूच्या भयापासून अभयप्राप्ती करून देते, सर्व संकटांचा नाश करते, यक्ष राक्षस भूत चोर व्याघ्रादी पासूनचे भय भीती हरण करते. श्री गुरुगीता हा इतका प्रभावी मंत्र आहे असे हाही श्लोक सांगतो. सर्वात भय वाटते प्रत्येकाला ते काळाचे, मरणाचे. केव्हा काळ येईल, वेळ होईल, घटका भरेल, शेवटचा क्षण येईल व मी म्हणणाऱ्याला केव्हा यमाच्या स्वाधीन व्हावे लागेल त्याचा नेम नसतो. माणसाच्या मनाला शाश्वती हवी असते, कायम स्वरूप हवे असते. जे सततचे ते दारिद्र्य दुःख आजार देखील तो पचवतो, पण अनिश्चितता त्याला खपवून घेता येत नाही. तसे नसते तर झोपडीतूनही हास्य ऐकू आले नसते. जे नेहमीचे असते त्याची सवय होते व सवयीने काहीच वाटेनासे होते. दुःखही सवयीने पचनी पडते. थोड्या पगारातही टामटूम संसार करणारे कमी नसतात. लंगडे आंधळेही आपल्या व्यंगावर मात करून जीवन सफल करू शकतात. लढाईत किती जण लुळे पांगळे होतात, पण कृत्रिम अवयवांच्या सहाय्याने ते ती उणीव भरून काढतात. तेव्हा प्रत्यक्ष परिस्थितीच्या अनुभवापेक्षा अनिश्चिततेनेच मनुष्य कातावून जातो. परीक्षित राजाला 7 दिवसानंतर आपला मृत्यू निश्चित आहे हे कळताच त्याने 7 दिवसांच्या साधनेनेही स्वतःला मुक्त करून घेतले. भविष्य जाणण्याकडे माणसाचा कल असतो तो केवळ धाकधूक थांबविण्यासाठी, निश्चित व निश्चिंत होण्यासाठीच. घरी येण्यास बराच उशीर होईल असे निश्चित सांगून घराबाहेर गेलेल्याची काळजी करून स्वतःचा जीव टांगणीला लावायचे कारण पडत नाही. उलट स्वतःचा असा खास कार्यक्रम मजेत स्वस्थ मनाने उरकला जातो. म्हणजेच मनाला दुःख होते ते परिस्थितीचे पुरेसे ज्ञान नसते म्हणून. मन चिंती ते वैरी न चिंती. 3 तऱ्हेच्या अडचणींना सर्वांना तोंड द्यावे लागते. एक वैयक्तिक म्हणजे आधिव्याधी, रोग आजार, जरा, मरणाचे भय, काळजाला चिकटून असणाऱ्या काळज्या वगैरे. दुसरा प्रकार आधिभौतिक म्हणजे बाह्य परिस्थितीतल्या चोर व्याघ्रादींचा उपद्रव, संप, पै पाहुणा इत्यादी. आणि तिसरा प्रकार म्हणजे आधिदैविक म्हणजे त्याच्यावर आपला ताबा नसतो. यक्ष राक्षस पंचमहाभूतांच्या द्वारा येणारी ओढवणारी बिकट परिस्थिती. हा श्लोक ठामपणे सांगतो की सर्व प्रकारची संकटे, विघ्ने व अडचणी, त्रिविध ताप श्री गुरुगीता निवारण करते. श्री गुरुगीता पाठ म्हणजे शांतीपाठच. आणखी कसलाही शांतीचा धार्मिक विधी करायला नको. संकटमुक्ती म्हणजे सुखासकट जीवन प्राप्ती. श्री गुरुगीता सर्व काही आहे. श्री गुरुकृपा काय नोहे हे जाणून जाणत्याने गुरु भजीजे व कृतकृत्य होईजे हा संदेश कानमंत्र हा श्लोक देतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.